मित्रांनो, आजची ही जी अपडेट आहे ती आपण ऑफिशियली एमपीएससीच्या वेबसाईटवरून जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत. कारण या ठिकाणी आता ही तलाठी भरती जी आहे ती मित्रांनो एमपीएससी घेणार आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. कारण आपली सर्वांची अपेक्षा होती पूर्वी 2023 मध्ये ज्या पद्धतीने तलाठी भरती आली होती, अगदी जवळपास 4,500 जागांची जाहिरात आली होती. मग 36 जिल्ह्यांमध्ये कुठं फॉर्म भरायचा, त्यानंतर या ठिकाणी आपले ते आवडते जे 4 विषय आहेत, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, मग ते या ठिकाणी आपल्याला त्याचा कुठला या ठिकाणी स्कोरिंग विषय आहे, मग या ठिकाणी 100 पैकी हे 25-25चे सेक्शन होते. हे सगळं आपल्या मनामध्ये होतं, ठीक आहे, हे सगळं आपल्या मनामध्ये होतं. परंतु या ठिकाणी अचानक आपल्याला धक्का बसला आणि एमपीएससीने काय केलं, घोषित केलं की आता तलाठी भरती प्री आणि मेन्स या स्वरूपामध्ये होणार आहे. आणि अगोदरच एमपीएससीने काय केलं होतं मित्रांनो, तर जवळपास 2,619 जागांसाठी ह्या 5 पदांची अगोदरच जाहिरात काढलेली होती. आणि अचानक एमपीएससीला वाटलं की अजून यामध्ये दुसरी पदं पण ॲड करावीत आणि त्यामध्ये अगदी गर्दीमध्ये जीव गुदमरल्यासारखं व्हावं तसं तलाठी भरती या ठिकाणी गुदमरून गेल्यासारखे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण आपल्याला स्वतंत्र तलाठी भरतीची जाहिरात पाहिजे सवय लागलेली आहे. परंतु आता ह्या सगळ्या ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, गर्दीमध्ये त्यांनी तलाठी भरतीला या ठिकाणी टाकलेलं आहे. 1,539 पदं आहेत मित्रांनो. परंतु या सगळ्यांची जी परीक्षा आहे फक्त तलाठी भरतीची सेपरेट होणार नाही. मगाची दाखवलेली 2,500 जवळपास पदं आणि 3,000 पदं म्हणजे जवळपास 5,500 पदांची एकच परीक्षा या ठिकाणी होणार आहे. 5,500 पदांची एकच प्रिलिम्स होणार आणि त्यानंतर त्याची मुख्य होणार आहे. अशा पद्धतीने हे एमपीएससी गटकचं या ठिकाणी काय आहे, त्यांनी रोडमॅप किंवा संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस आपल्याला दिलेली आहे. आणि त्याची तलाठी भरतीसाठी अर्ज करायची आपल्याला तर डेट माहिती 5 तारीख या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, लास्ट तारीख या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. परीक्षा जरी तलाठी भरतीचे देत असला तरी पण तुम्ही बाकी पदांसाठी सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिकच पात्र ठरणार आहे मित्रांनो. जवळपास टोटल तुम्हाला 5,707 प्लस पॉईंट जर म्हणायचं म्हटलं तर काय झालं मित्रांनो, एकाच अभ्यासक्रम आणि या ठिकाणी तुम्हाला जागा काय होत आहेत मित्रांनो, ज्या ग्रॅज्युएशनवरून यामधल्या जागा आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी काय ऑटोमॅटिकच तुमच्या या ठिकाणी वाट्याला येणार आहेत. म्हणजे 5,707 जागांसाठी ही संधी तुमच्यासाठी एकंदरीत आलेली आहे परमनंट सरकारी नोकरी महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी एमपीएससी मार्फत मिळवण्याची. हे तर झालं आतापर्यंत बेसिक, जे की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे. जे विद्यार्थी अगोदरपासूनच एमपीएससीची तयारी करत आहेत मित्रांनो, तर त्यांना हे जुना सिलेबसचा काहीच या ठिकाणी फरक पडला नाही की अचानक चेंज झाला, काहीच नाही. कारण ते ऑलरेडी एमपीएससीची या ठिकाणी परीक्षा देतच होते, त्याचा अभ्यास या ठिकाणी करतच होते. उलट त्यांना अजून या ठिकाणी काय झाले, पदं ॲड झाली आणि त्याचा या ठिकाणी त्यांना फायदाच झाला. परंतु या ठिकाणी बिथरल्यासारखं झालेली अवस्था आहे ते म्हणजे जे या ठिकाणी पहिल्यांदाच एमपीएससीची या ठिकाणी काय करतायत, प्रोफाईलवरती लॉग इन करतायत, पहिल्यांदाच या ठिकाणी एमपीएससीचा फॉर्म भरतायत, तर ते सगळे या ठिकाणी बिथरल्यासारखे झालेले आहेत. बिथरल्यासारखं व्हायचं एकच कारण म्हणजे या ठिकाणी परीक्षा लगेचच असणार आहे. एमपीएससीने परीक्षेची तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे, ती म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी 25 ऑक्टोबर 2026 रोजी या ठिकाणी परीक्षा सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे असं ऑलरेडी सांगितलेलं आहे. ह्या 5,000 प्लस जागांसाठी 25 ऑक्टोबर ही तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे ऑलरेडी एमपीएससीने. वेळ कमी असल्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थी काय झाले, सरळ सेवेचे बिथरलेले आहेत, बाकी काहीच नाही. जर त्यांनी अगोदरच सांगितलं असतं की या ठिकाणी तुम्ही तयारीला लागा, एमपीएससी पद्धतीने हा सिलेबस असणार आहे, प्री आणि मेन्स असणार आहे, तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. परंतु अचानक पद्धतीने काय झालेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी सिलेबस आता एमपीएससी घेणार हे माहिती होतं, त्यासाठी आंदोलनं पण आपण केली. परंतु प्रॉब्लेम हा होता की काय आहे, एकच परीक्षा होईल असं काय कुठंतरी मनामध्ये विद्यार्थ्यांच्या होतं. असो आता आपल्याला जो बदल झालेला आहे त्याला सामोरं जायचं आहे. मग आता गट क अंतर्गत ही भरती होत आहे. की आता तलाठी भरतीची पदं जी घुसमडलेली आहे ती कशामध्ये घुसमडलेली आहेत मित्रांनो, तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. ओके, म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं गट क अंतर्गत ही परीक्षा होणार आहे. मग गट क ची ही जी काय टोटल या ठिकाणी 5,000 जवळपास या ठिकाणी 5,707 पदांची जी भरती असणार आहे, तर त्याचा प्रीचा सिलेबस जो आहे तो सगळ्यांचा सारखा असणार आहे. मग आता विद्यार्थी त्यांचा अगोदर हा सिलेबस तोंडपाठ होता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके. ओके, 25-25-25-25चा पॅटर्न. तर त्यांना आता नवीन सिलेबसचा या ठिकाणी तोंड वळणी या ठिकाणी पडायला पाहिजे आहे. तर त्यासाठी आता आपण चाललोय मित्रांनो नवीन अभ्यासक्रम, ते म्हणजे आपल्याला डायरेक्ट एमपीएससीच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथून या ठिकाणी आपल्याला पाहिजे. कारण कुठंही कुठल्याही गोष्टीवर आपल्याला इकडं तिकडं सर्च करायची काही गरज नाही, एमपीएससीने सगळं काय आपल्याला दिलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर गट कचा ग्रुप सीचा या ठिकाणी सिलेबस जो की तलाठी भरती आता त्याच्या अंतर्गतच होणार आहे, तर तो सिलेबस या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे. हा सिलेबस या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकता गट क संयुक्त पूर्व परीक्षा. ओके, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा हे या ठिकाणी आपण बघू शकता एमपीएससी ग्रुप सी सर्व्हिस कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झाम. तर ह्या प्रीचा हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. आणि याचा जर आपण बघितलं कसा असणार आहे, प्रश्न कसे येणार आहेत, काय आहेत ते पण आपण या ठिकाणी बघूया. आणि जे नुकतेच सरळ सेवेतून या ठिकाणी इकडं शिफ्ट होत आहेत त्यांनी काय पद्धतीने स्ट्रॅटेजी आपली आखली पाहिजे. कारण वेळ आपल्याला 90 दिवस आहे. आता तुमच्याकडे जर तुम्ही कुठली जर एखादी मोठी लढ बॅच लावली असेल, तिथं 10-10, 12-12 शिक्षक असतील, ते त्यांचं काम करतील, 45 दिवसामध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट
करतील, 2 महिन्यामध्ये कंप्लीट करतील. परंतु तो सगळा भडीमार जे 10-10 शिक्षकांचा आहे तो तुमच्या एकट्यावर पडणार आहे. ओके, आणि तुम्ही केविलवाणी काय करणार मित्रांनो, फक्त या ठिकाणी सिलेबस त्यांचा कधी कंप्लीट होतोय फक्त त्यांची वाट बघत बसणार. परंतु लक्षात ठेवायचे की तुम्हाला तुमचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, ना की मोठ्या मोठ्या बॅचचा तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. पहिली गोष्ट तरी लक्षात ठेवा. कारण होतं असं की तुम्ही महागडी बॅच लावलेली असते, कुठंतरी 2,000ची 5,000ची मोठी बॅच लावलेली असते, मग त्यांच्यावर पण एवढं बर्डन असते की तुम्हाला ते सिलेबस कंप्लीट करायचं आहे. त्यांच्या दृष्टीने ते ओके व्हायचं असतं त्यांना. ठीक आहे, मग त्यासाठी ते काय करतात, दिवसात 8-8 तास 4-4 तास 10-10 तास लेक्चर या ठिकाणी तुमचे या ठिकाणी काय केलेले असतात, त्यांनी अरेंज केलेले असतात आणि तुम्ही पैसे दिलेले असतात. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काय करत असता, बघतच राहत असता. कारण तुम्ही पैसे दिलेले आहेत, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, मोठी रक्कम आहे, त्यांना सिलेबस कंप्लीट करायचा आहे. नाही केला तर या ठिकाणी त्यांचे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही म्हणू शकता की पैसे घेतले, सिलेबस कंप्लीट नाही केला. त्यामुळे या ठिकाणी काय होतं मित्रांनो, दोघांच्या दृष्टीने या ठिकाणी सिलेबस कंप्लीट करणं, परंतु सिलेबस या ठिकाणी जर त्यांनी 8-8 तास तुमचे दिवसातले जर महत्त्वाचे 8 तास जर घेतले, तुम्ही 8 तास जर ऑनलाईन पाहत राहिला, ओके, तर तुम्ही सेल्फ स्टडी करणार कधी, तुम्ही स्वतःचा अभ्यास कव्हर करणार कधी, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नक्की करायचं काय ते पण या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. आता इथपर्यंत आला याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी मी जे काय बोलतो आहे ते कुठंतरी या ठिकाणी एक लॉजिक वाटत आहे माझ्या बोलण्यामध्ये. ओके, आणि आपला एक अनुभव आहे, माझ्या या ठिकाणी मार्गदर्शनाकडे भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झाले, जुने विद्यार्थ्यांना माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग आता इथं जर बघितलं तर 100 प्रश्नाचीच इथं सुद्धा प्रश्नपत्रिका असणार आहे. तिथं पण जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण 100च प्रश्न होते, इथं पण 100च प्रश्नपत्रिका असणार आहे आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्नपत्रिका असणार आहे. वेळ जो असणार आहे मित्रांनो, 1 तासाचा तुम्हाला वेळ असणार आहे, MCQ स्वरूपामध्ये असणार आहे आणि परीक्षा जी असणार आहे ती ऑफलाईन असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऑफलाईन परीक्षा असणार आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटणार आहे, उत्तरपत्रिका भेटणार आहे आणि ऑफलाईन या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कुठल्याही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुमचा नंबर येऊ शकतो, बेंचवर बसून ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. मग इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण आहे. जर एक प्रश्न चुकला तर त्याचे बरोबर मधले 0.25 तुमचे कमी होतात. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर बरोबर मधला एक आलेला प्रश्न तुमचा काय होतो, त्याचा मार्क या ठिकाणी कट केला जातो. म्हणजे 1/4 एवढे काय मित्रांनो तुमचे गुण या ठिकाणी निगेटिव्ह करण्यात आलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग आता ही नकारात्मक पद्धती आहे हे तर आपल्याला माहिती. मग नक्की अभ्यासक्रम का आहे, कोणकोणते विषय आहेत ते आपण या ठिकाणी बघूया आणि किती मार्काला. आता किती मार्काला विचारलं जाईल असं काही दिलं नाही, परंतु तुम्हाला सगळीकडे दिसत असेल यूट्यूबवरती वगैरे वगैरे की एवढा विषयाला तेवढा विषयाला. तर हे कसं ठरवलं गेलं, तर आतापर्यंत जे या ठिकाणी प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेला आहे तर त्याच्या अंदाजे ठरवण्यात आलेला आहे की हा विषय एवढ्या मार्काला विचारला जातो, तो विषय तेवढ्या मार्काला विचारला जातो. तर त्या पद्धतीने अनालिसिस करून जर आपण बघितलं तर इतिहास हा विषय आतापर्यंत 10 प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आढळतात. ओके, त्यानुसार हा याचं 100 पैकी 10 मार्काचं वेटेज म्हणायचं याला. भूगोल पण या ठिकाणी आतापर्यंत 10 मार्काचा या ठिकाणी विचारलेला आहे. इतिहासामध्ये जर बघितलं तर जास्त करून समाजसुधारक असेल आणि महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचे समाजसुधारक जास्त आपल्याला करायचे आहेत आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर फोकस करायचा. भूगोलचं पण अगदी त्याच पद्धतीने आहे मित्रांनो, 10च मार्काला 100 पैकी 10 मार्काला भूगोल विचारला जातो. अर्थव्यवस्था जर बघितलं तर या ठिकाणी अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी असेल, राज्यशास्त्र असेल आणि सामान्य ज्ञान, हे 4 विषय जे आहेत ते प्रत्येकी 15 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत परीक्षेमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे जर आपण बघितलं तर हे 4 विषय 60 मार्काचे आहेत. ठीक आहे, हे 4 विषय 60 मार्काचे आहेत आणि त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता प्रत्येकी 10-10 मार्काचे आहेत, प्रत्येकी 10-10 मार्काचे. म्हणजे हे 10-10 20 झाले आणि हे 10-10 20 झाले, म्हणजे किती झाले 40 आणि हे 60 किती झाले मित्रांनो 100. तर अशा पद्धतीने आपल्याला काय आहे तर हा सिलेबस आहे. आता हा सिलेबस जर कव्हर करायचा म्हटलं, जेन्युअली कव्हर करायचं म्हटलं तर MPSCची जी पोरं आहेत मित्रांनो पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली 2-2 वर्ष तर कमीत कमी त्यांना प्रिलिम्स पास करायला लागतात. जास्त टॅलेंटेड असाल तर कमीत कमी 1 वर्ष तर तो घेतो विद्यार्थी. ओके, हा सिलेबस कंप्लीट करायला, हे लक्षात ठेवा. आणि तो सिलेबस आपल्याला ओके काय करायचं 90 दिवसामध्ये कंप्लीट करायचा आहे. तर आता तुम्ही जर ह्या कंप्लीट करायचा दृष्टीने, कारण तुम्ही जर या ठिकाणी आता कंप्लीटच करायच्या दृष्टीने मोठी मोठी या ठिकाणी बॅच लावली असेल एखादी, तर मित्रांनो तुमच्यावरती भडेमार होणार, यामध्ये कुठलाही दोमत नाही. भडेमार झाल्यामुळे तुमचा मेंदू हँग पण होऊ शकतो. कारण 12 महिन्याचा सिलेबस तुमच्यावर ते लादणार किती दिवसामध्ये, तर तुमच्यामध्ये या ठिकाणी किंवा तुम्ही ठरवलं मी पुस्तकं घेऊन आता हे काय करतो सगळे कव्हर करतो, पुस्तकं घेतो मोठे मोठे, प्रत्येक विषयाचं मोठं पुस्तक घेतो आणि काय करतो कव्हर करायला चालू करतो 90 दिवसामध्ये कंप्लीट करायला. 90 दिवस म्हणता 80 दिवस राहिले आता फॉर्म वगैरे भरता. ठीक आहे, 80 दिवसात कंप्लीट करतो. तर काय होईल, तुम्ही हँग होऊन जाताल, डिमोटिवेट व्हाल आणि फ्रस्ट्रेशन येण्याची दाट शक्यता आहे. मग तुम्ही म्हणताल नेमकं करायचं काय, आपली जी फेवरेट परीक्षा आहे ती तर आपल्या समोर आलेली आहे. ओके, आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये एक जागा
प्रिलिम्स तर या ठिकाणी पास व्हायचंच आहे. मेन्सला आपलं आवडते विषयच आहेत व्याकरण वगैरे, तिथं आपण स्कोर करू शकतो, त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही. ओके, मग काय करायचं मित्रांनो, तर एकच गोष्ट करायची आता ह्या उरलेल्या दिवसामध्ये, की आपण काय करायचं तर जास्तीत जास्त, कारण ह्याचा कट ऑफ बघायचा किती लागतो. आतापर्यंत जर इतिहासामध्ये बघितला तर मित्रांनो 100 पैकी हा कट ऑफ जर बघितला तर 60च्या आसपास घुटमळलेला आहे. कधी कधी या ठिकाणी 50च्या आतमध्येच घुटमळलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याचा कट ऑफ असं काय नाही की 70+ 80+ जातो, असं काय याची गोष्ट नाही. त्यामुळे आपल्याला काय 100% अभ्यास कव्हर करावाच असं नाही. मग पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचे आवडते विषय कोणते आहेत. जर तुमचं गणित बुद्धिमत्तामध्ये कमांड असाल तर तुम्ही इथं आउट ऑफ पण या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करू शकता. ओके, 15 कमीत कमी 15 तरी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मग या बाकीच्याचं काय करायचं, तर बाकीच्याचं काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था असेल, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, तर ह्याचं काय करायचं आपण, तर ह्याचे या ठिकाणी आपण PYQ वरती भडीमार करायचा. काय करायचं, PYQ वरती भडीमार करायचा. इकडं तिकडं चेंजेस करून बऱ्यापैकी आपल्याला PYQ वरती या ठिकाणी प्रश्न फसलेले मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जास्तीत जास्त आता आपण काय करायचं, शक्यतो जे सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी काय करायचं, जास्तीत जास्त PYQ करायचे. मागील प्रश्नपत्रिका गट क च्या गट ब च्या MPCच्या जास्तीत जास्त सोडवायच्या. मग हे सगळा डाटा जो आहे तो तुम्हाला एकाच ठिकाणी कमी फीमध्ये क्वालिटी अगदी कंटेंट, आणि तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आपले जे या ठिकाणी रिझल्ट आहेत, जबरदस्त रिझल्ट आहेत, जे मी तुम्हाला यापूर्वी तुम्हाला वारंवार दाखवत असतो की हे आपले रिझल्ट आहेत. या बाकी सरळ सेवा परीक्षांमध्ये तर आपले रिझल्ट आहेत, पण MPC मध्ये सुद्धा या ठिकाणी आपले भरपूर विद्यार्थी, एका विद्यार्थ्याने जवळपास या ठिकाणी 5-5 पोस्ट या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. त्या ठिकाणी जर आपण बघितलं, एकाच विद्यार्थ्याने जर पाठीमागे जर बघितलं तर वनरक्षक असेल, MPSC मंत्रालय क्लर्क असेल, ओके, या ठिकाणी MPS क्लर्क, टॅक्स असिस्टंट असेल, कालवा निरीक्षक, तलाठी भरती, असे वेगवेगळे या ठिकाणी काय केले तर रिझल्ट या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी मिळवलेले आपल्याला आहे. त्यामुळे कंटेंटमध्ये तर दम आहे, आपल्या कंटेंटमध्ये तर दम आहे, त्यामध्ये तर या ठिकाणी काही या ठिकाणी ताण घ्यायची गरज नाही. ठीक आहे, या ठिकाणी कोणी मेन्सला गेलेले आहेत आणि विथ स्क्रीनशॉट या ठिकाणी आपण बघू शकता. विथ स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी तुम्हाला सगळं दाखवत असतो. म्हणजे सांगायचं काय, आपल्याकडे यामध्ये तेच भेटणार जे तुमचं कव्हर होऊ शकतं, प्रॅक्टिकली तुमचं कव्हर होऊ शकतं. मग तुम्ही जॉब करून अभ्यास करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, ओके, तुम्हाला अभ्यासाला कमी वेळ भेटत असेल आणि क्वालिटी कंटेंट करायचं आहे, ओके, जिद्द आहे मनामध्ये, कष्ट करायचं आहे, पण वेळ कमी भेटतो आहे, तर तुमच्यासाठी ही बेस्ट बॅच असणार आहे. ठीक आहे, मी शेवटी बॅच एवढ्यासाठी सांगितलं की ह्या बॅचचं वैशिष्ट्य, ओके, हे मी जे काय तुम्हाला सांगितलेलं लॉजिक आणि त्यानुसार तुमची परिस्थिती जर जुळत असेल, ओके, तर तुम्ही हे बॅच बिंदास या ठिकाणी जॉईन करू शकता. कारण एकतर क्वालिटी कंटेंट आहे, प्रॅक्टिकल तेवढंच तुम्हाला दिलेलं आहे की जे तुमचं कव्हर होईल. उगीच भडीमार करायचा म्हणून करायचा, 10-10 12-12ची टीम या ठिकाणी आणायची आणि एकाच विद्यार्थ्याला केविलवाणीपणे काय करायचं, गाठून त्याच्यावरती भडीमार करायचा, तर हे कुठेही प्रॅक्टिकली नाही मित्रांनो. 90 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करणारे तर या ठिकाणी महिन्यात कव्हर करू शकतात, कारण 10-10 12-12ची जर टीम असेल तर काय अशक्य आहे एक विषय कंप्लीट करायला एका मनुष्याला. परंतु जो ग्रास्पिंग करणार आहात तुम्ही विद्यार्थी म्हणून, तर तुमच्यासाठी ते कठीण असणार आहे. तर तेच करा आता, जे की प्रॅक्टिकली तुमचं कव्हर होईल. कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त ते ऐकायचं नाही, तर ते लक्षात पण राहिलं पाहिजे, परीक्षेमध्ये ते तुम्हाला काय करता आलं, उतरवता पण आलं पाहिजे. ओके, तर हे आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ही बॅच तुमच्यासाठी MPSC पॅटर्नने तलाठी भरती बॅच दिलेले आहे, केवळ आणि केवळ 480 रुपयामध्ये. कशी घ्यायची आहे मित्रांनो, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 7248930176 या नंबरला फक्त 480 काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड केलं जाईल. सगळं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी MPSCचे PYQ व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत, MPSCच्या वेगवेगळ्या झालेल्या प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका, हे सगळं तुम्हाला टू द पॉईंट दिलं जाईल, जे की भडीमार पण होणार नाही, कंटेंट क्वालिटी असणार आहे आणि तेवढंच दिलं जाईल की जे तुम्हाला या ठिकाणी प्रिलिम्स क्रॅक करायला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि तुम्ही ते जॉब करून पण कव्हर करू शकता, गृहिणी असाल तर सगळं काही या ठिकाणी कामं संसार सांभाळून पण तुम्ही करू शकता. ओके, विद्यार्थी असाल तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी बेस्टच आहे. तर हे तुमच्यासाठी उत्तम बॅच, उत्तम पॅटर्न, तलाठी MPSC पॅटर्न आपल्या एक्झामवरच आहे. तर नक्की मित्रांनो जॉईन करा. सध्या ऑफरमध्ये फक्त 480 मध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जात आहे. तर याचा तुम्ही नक्की काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. अजून काही याबद्दल विचारायचं असेल तर काय करायचं, या नंबरला 7248930176 याच नंबरला बिंदास कॉल करू शकता. व्हॉट्सअप देखील बिंदास तुम्ही या ठिकाणी करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे आपण चॅनलवरती सुद्धा भरपूर सारं कंटेंट तलाठी भरती रिगार्डिंग टाकणार आहे. धन्यवाद.